आपण मोशन काय बघितलं. आता मोशन होते कोणत्या कोणत्या प्रकारे, कशा प्रकारे मोशन होते. समजा उदाहरणार्थ आपल्याकडे ही आहे एक हनीबी, बघा किती स्मार्ट आहे. आता ही हनीबी जेव्हा आपल्यासमोर उडते किंवा फ्लाय करते, ती सरळ तर जात नाही कधी. इथून ती सुरुवात करत अशी कुठेतरी वर जाईल, परत गोल गोल घुमणार कुठेतरी, अजून समोर जाईल आणि वापस पोचली इथे. म्हणजे जेव्हा या हनीबीला उडायचं होतं ते कुठपर्यंत गेली, आधी ती समजा या पॉईंटला गेली इथे, तिथून मग खाली आली बीपर्यंत, इथे आली, परत वर गेली सीपर्यंत, मग डीपर्यंत आली, शेवटी ईला आणि फायनली या जागेवर पोचली. आता बघा ही हनीबी मोशनमध्ये आहे का? हो आहे. का बरं? कारण की या हनीबीची जागा या पोझिशनपासून इथपर्यंत बदललेली आहे. पण जर एखाद्या व्यक्तीने मोशन बघितलं नाही की ही हनीबी अशी गोल गोल फिरत फिरत घुमली असेल, त्याला काय दिसलं असेल? हनीबी कुठून स्टार्ट केलं? या पॉईंटपासून. कुठं पोचली हनीबी? इथपर्यंत पोचली. म्हणजे ते कुठपर्यंत गेली? फक्त एक्सपासून वायपर्यंत. ठीक आहे. म्हणजे जो व्यक्ती मोशन न बघता फक्त स्टार्टिंग पॉईंट आणि फिनिश पॉईंट बघतो, हा का झाला आपला स्टार्ट पॉईंट आणि हा का झाला आपला फिनिश पॉईंट. त्यासाठी काय असेल तर आपली मधमाशी फक्त या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत गेली. तर जेव्हा एखादी गोष्ट समजा तुम्ही गाडी घेऊन फिरायला गेले, तुम्ही पूर्ण गाडी फिरवली किंवा मधमाशी पूर्ण या जागेवर फिरली, तर जेवढी जागा फिरली त्याला आपण म्हणतो की एवढं हे डिस्टन्स कवर केलं. तुमची गाडी एवढी फिरली आहे. तुम्ही रस्ता सरळ जा किंवा तिरपा जा, तुमचं हे डिस्टन्स कवर झालं. पण जेव्हा एखादी व्यक्ती फक्त स्टार्ट पॉईंट आणि फिनिश पॉईंट बघतो, त्याच्यामध्ये नेहमी काय असते? डिस्प्लेसमेंट. त्याच्यामध्ये काय असते? डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटला आपण मराठीत म्हणतो स्थानांतर. स्थानांतर म्हणजे दोन स्थानामधला, प्लेसेसमधलं अंतर. तर हा स्टार्ट पॉईंट होता, हा फिनिश पॉईंट होता. या दोघांमधलं जे अंतर असेल त्याला आपण काय म्हणायचं? डिस्प्लेसमेंट. आता इथं महत्त्वाचे पॉईंट आपण काय समजलो की डिस्टन्समध्ये आपण बघतो की आपला मधमाशी कशी फिरली असेल. ए पासून बीपर्यंत गेली, मग सीपर्यंत, डीपर्यंत आणि शेवटी ईपर्यंत आणि नंतर फिनिश पॉईंटवर. पण डिस्प्लेसमेंटमध्ये आपण रस्ता बघत नाही. काय बघतो? फक्त एक स्टार्ट पॉईंट आणि एक फिनिश पॉईंट. ठीक आहे. आणखी एक आपण उदाहरण बघू. बघा जसं आता ही गाडी आहे, ही गाडी आता इथून स्टार्ट करणार. ठीक आहे. इथून ट्रॅव्हल करत रस्त्यानं असं येईल, इथून इथपर्यंत जाईल. ठीक आहे. हा ए पॉईंटपासून ही गेली बी पॉईंटवर, इथून गेली सी पॉईंटवर. यानं काय केलं? जेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं ते डिस्टन्स किती झालं? ए पासून बीपर्यंत, बीपासून सीपर्यंत. पण डिस्प्लेसमेंट काय होणार? स्टार्टिंग पॉईंट बघायचा आणि फिनिश पॉईंट बघायचा. स्टार्टिंग पॉईंट तुमचा ए होता, फिनिश पॉईंट तुमचा सी होता. याने फक्त एवढाच डिस्प्लेसमेंट केलेलं आहे. ठीक आहे. इथे आपण काय लिहिणार आहे? डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं या बसने? डिस्टन्स केलं आहे आधी ए पासून बीला गेलं, बी पासून सीला गेलं. पण जर डिस्प्लेसमेंट म्हटलं कोणी तर डिस्प्लेसमेंट काय असते? फक्त स्टार्ट पॉईंट आणि फिनिश पॉईंट बघतो आपण. तर डिस्प्लेसमेंट काय होणार? ए आणि सी, डायरेक्ट ए आणि सीच्या मध्ये. इथं पण बघा समजा एखादी कोणी रनिंग करत असेल ग्राउंडवर, आपले ट्रॅक असते ना गोल गोल, इथून तिने धावणं सुरू केलं या पोरीनं. आता जर इथून धावणं सुरू केलं, ते काही वेळा धावताना इथपर्यंत आली असेल ए पोझिशनवर, मग परत एक राऊंड, अर्धा राऊंड मारला, इथे पोचली बी पोझिशनवर, आणखी एक अर्धा राऊंड मारला थोडासा, सीवर पोचली आणि शेवटी कुठे पोचली? वापस स्टार्टिंग पॉईंटवर. ठीक आहे. ओ पॉईंटवर. आता बघा ही व्यक्ती धावली आपल्या जागेपासून, 0 पासून एपर्यंत धावली. तर ते डिस्टन्स किती झालं? जर डिस्टन्स तुमचं असेल तर डिस्टन्स किती झालं? 0 पासून एपर्यंत. जर ते बीपर्यंत गेली असेल तर 0 पासून बीपर्यंत. सीपर्यंत गेली असेल तर 0 पासून सीपर्यंत. आणि आणखी डी पण वापस आली असेल तर 0 पासून ए, नंतर बी, नंतर सी आणि परत 0 म्हणजे ओपर्यंत. हे आपलं काय झालं? डिस्टन्स. पण डिस्प्लेसमेंट चेक का? डिस्प्लेसमेंटमध्ये काय असते? आपण फक्त काय बघतो? स्टार्ट पॉईंट आणि फिनिश पॉईंट. आता बघा हा स्टार्ट पॉईंट याचा होता, तर एसाठी डिस्प्लेसमेंट किती झालं? ओ ए. पण कोणत्या लाईनमध्ये आलं? सरळ लाईनमध्ये. इथे पण बघा ए बीपर्यंत जर धावला असेल तर ओपासून कुठपर्यंत गेलो आपण? फक्त बीपर्यंत गेलो, हा डिस्प्लेसमेंट. ओपासून जर सीपर्यंत गेलो तर हा डिस्प्लेसमेंट झाला. आणि शेवटी ओपासून ओपर्यंत आला, जागेऊन हल्लो का आपण? काहीच नाही. स्टार्टिंग पॉईंट तोच होता, फिनिश पॉईंट पण तोच होता. म्हणजे काय म्हणू शकतो आपण? या केसमध्ये डिस्प्लेसमेंट काय झालं? 0 झालं. म्हणजे आपल्याकडे 4 महत्त्वाच्या गोष्टी ते समजल्या आपल्याला की डिस्टन्स जे आहे ते कशावर डिपेंड करते की तुम्ही कुठला पाथ ट्रॅव्हल केला. सरळ गेले असेल तर सरळ लाईनमध्ये डिस्टन्स येणार,
घुमून गेले असेल तर घुमून लाईनमध्ये येईल. जर तुम्ही बदमाशीसारखे गोल गोल फिरले असाल तर हे तुमचं डिस्टन्स झालं. जर तुम्ही सर्क्युलर ट्रॅकमध्ये गोल फिरले तर हे तुमचं डिस्टन्स झालं गोलवालं. पण डिस्प्लेसमेंट हमेशा काय असते, इथे पण एक्सपासून वायपर्यंत सरळ लाईनमध्ये गेलं, इथे पण एपासून सीपर्यंत सरळ लाईनमध्ये गेलं, इथे पण ओपासून एपर्यंत म्हणा किंवा ओपासून बीपर्यंत म्हणा किंवा ओपासून सीपर्यंत म्हणा, कुठे गेलं, सरळ लाईनमध्ये. डिस्प्लेसमेंट नेहमी सरळ लाईनमध्ये असते. डिस्टन्स कसंही राहू शकते. तर आपल्याकडे 2 इम्पॉर्टंट पॉईंट आलेले आहे. ठीक आहे. तर आपल्याकडे 2 इम्पॉर्टंट पॉईंट कुठले आले बघा. इम्पॉर्टंट पॉईंट्स आपण घेऊ. पहिला पॉईंट, डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज इन स्ट्रेट लाईन. कशामध्ये असते, स्ट्रेट लाईनमध्ये. स्ट्रेट लाईनमध्ये कुठून कुठपर्यंत असते, ऑलवेज इन स्ट्रेट लाईन. कुठून कुठपर्यंत, डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज इन स्ट्रेट लाईन. कुठून, फ्रॉम स्टार्ट टू फिनिश. फ्रॉम स्टार्ट टू फिनिश. आता बघा, जेव्हा आपण स्टार्ट टू फिनिशची गोष्ट करतो, एक सुरुवातचा पॉईंट असेल आणि एक शेवटचा पॉईंट, म्हणजे इथून इथपर्यंत गेलो आहे तर आपल्याला काय दिसणार आहे, एक डायरेक्शन दिसेल. इथे महत्त्वाची गोष्ट काय, इथे काय येते, डायरेक्शन असते. डायरेक्शन कुठून, स्टार्टपासून फिनिशपर्यंत. डायरेक्शन कुठे असते, स्टार्टपासून फिनिशपर्यंत. डिस्टन्ससाठी काय असते, डिस्टन्स काय झालं, डिस्टन्स काय झालं आपलं, जिथं आपण पूर्ण फिरलो असेल त्याला काय म्हणू आपण, टोटल पाथ कवर्ड. टोटल पाथ कवर्ड, पूर्ण रस्ता जो फिरला असेल तो काय झाला आपला, डिस्प्लेसमेंट झाला. परत एकदा आपण एक्झाम्पल बघू. जसं उदाहरणार्थ, आता समजा इथे कुठला तरी व्यक्ती असेल ए. ठीक आहे. समजा इथे काहीतरी आहे. आता इथून याने ट्रॅव्हल सुरू केलं, या डायरेक्शनने गेला तो. आता डायरेक्शन इम्पॉर्टंट आहे. याने ट्रॅव्हल केलं. ठीक आहे. नंतर मग इथून डायरेक्शन बदलली, या डायरेक्शनने ट्रॅव्हल केलं. परत त्याने डायरेक्शन बदलली, वरती गेला, आणखी बदलला, इथे गेला, आणि असं पूर्ण राऊंड मारून तो वापस कुठे आला, एवर पोहोचला. आता जेव्हा आपण डिस्टन्सची गोष्ट करू, तर डिस्टन्स काय झाला या केसमध्ये, या केसमध्ये आपला डिस्टन्स झाला आहे, जेवढा तो फिरला असेल तेवढा आपला डिस्टन्स. बघा कुठून कुठपर्यंत गेला तो, एपासून बीपर्यंत गेला, नंतर बीपासून सीपर्यंत, सीपासून डी, डीपासून ई, आणि नंतर एफ, आणि परत ए. तर डिस्प्लेसमेंट काय होणार ॲक्च्युली बघा. डिस्प्लेसमेंटसाठी महत्त्वाची गोष्ट काय असते, स्टार्ट पॉईंटपासून फिनिश पॉईंटपर्यंत. डिस्प्लेसमेंटचा स्टार्ट पॉईंट कुठे होता, एपर्यंत पास होता. फिनिश पण कुठे झाला, एवर झाला, ए टू ए. मग काही जागा हल्ली का त्याची, काहीच नाही. तर डिस्प्लेसमेंट किती झाला, 0 झाला. म्हणजे आपल्याला आणखी एक महत्त्वाचा पॉईंट माहिती पडला की डिस्प्लेसमेंट कॅन बी 0. डिस्प्लेसमेंट कॅन बी 0. पण डिस्टन्स 0 होऊ शकते का नाही. परत बघा, एपासून आपण एपर्यंत आलो, पण डिस्टन्स किती झालं, ए टू बी, बी टू सी, सी टू डी, डी टू ई, एफ टू ए, ई टू एफ, आणि एफ टू ए. म्हणजे डिस्टन्स कॅन नॉट बी 0 असं म्हणू शकतो आपण. कारण की जर डिस्टन्स 0 झालं म्हणजे तो हलला नाही जाग्यावरून. जर तो जाग्यावरून नाही हलला म्हणजे मोशन झालं आहे का, नाही. आणि आपण काय शिकतोय, लॉज ऑफ मोशन. तर मोशन होण्यासाठी डिस्टन्स काहीतरी असणं महत्त्वाचं आहे. सो देअरफॉर डिस्टन्स कॅन नॉट बी 0 आपण म्हणू शकतो. डिस्टन्स कॅन नॉट बी 0. कारण की 0 झालं तर मग त्याच्यामध्ये मोशन होणार नाही. आता इथे आणखी एक गोष्ट बघा, आपल्याला 2 पॉईंट भेटले महत्त्वाचे. आता इथे बघा, हा एक मुलगा आहे, हा सायकल घेऊन बाहेर फिरत आहे. आधी ए पॉईंटवर होता, काही वेळांना सायकल चालवत तो कुठे गेला, बी पॉईंटवर, या डायरेक्शनने गेला. कोणत्या रोडनी गेला, हा सरळ रोडनी. आता आपण दोन्ही कन्सेप्ट इथे अप्लाय करून बघू. बघा, पहिला कन्सेप्ट काय होता, डिस्टन्स किती आहे त्याचं, डिस्टन्स नाही, कारण की जागा बदलली आहे. जागा बदलली म्हणजे मोशन आहे. मोशन आहे म्हणजे काहीतरी डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. तर डिस्टन्स किती आहे, एपासून बीपर्यंत. आता जर तो सरळ रेषेमध्ये जात आहे, या सरळ लाईनमध्ये ट्रॅव्हल केलं त्याने, स्टार्ट पॉईंट काय होता, ए, फिनिश पॉईंट काय होता, बी. तर दोघांमधला डिस्टन्स म्हणजे काय झाला होता आपला, डिस्प्लेसमेंट. इथे पण डिस्प्लेसमेंट पण काय झालं आहे, डिस्प्लेसमेंट किती झालं आहे परत, ए टू बी. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, हे कुठल्या लाईनमध्ये चालला आहे, तो सरळ लाईनमध्ये. सो ट्रॅव्हल कशामध्ये करतो आपण, सरळ लाईनमध्ये. सो ट्रॅव्हलिंग इन स्ट्रेट लाईन, ट्रॅव्हलिंग इन स्ट्रेट लाईन. जर आपण सरळ लाईनमध्ये जात असेल, स्ट्रेट लाईन, तर काय सारख्या गोष्टी आहे,
ट्रॅव्हलिंग इन स्ट्रेट लाईन, त्याच्यामध्ये काय होते, डिस्टन्स इज इक्वल्स टू काय असते, डिस्टन्स इज इक्वल्स टू डिस्प्लेसमेंट असते. डिस्टन्स इक्वल्स टू काय झालं आहे, डिस्प्लेसमेंट. आणि परत सांगतो, डिस्प्लेसमेंटसाठी महत्त्वाची गोष्ट काय असते, डायरेक्शन. कारण की आपल्याला सांगते की आपण स्टार्ट कुठून केला आहे आणि खतम कुठे केला आहे. तर डिस्प्लेसमेंट हमेशा कसोबत येते, डायरेक्शनसोबत. तर आपण काय लिहिणार, डिस्प्लेसमेंटसाठी महत्त्वाची गोष्ट काय, डिस्प्लेसमेंट हॅज डायरेक्शन. ते आपण वरती पण लिहिलं आहे. डिस्प्लेसमेंटला काय असते, हमेशा डायरेक्शन. सो डिस्प्लेसमेंट हॅज डायरेक्शन. ज्या गोष्टीला डायरेक्शन असते आणि काहीतरी व्हॅल्यू असते त्याला आपण एक नाव देतो, वेक्टर. हे आपण थोडं पुढच्या क्लासेसमध्ये शिकणार आहे 11-12मध्ये. ठीक आहे. तर बघा, डिस्प्लेसमेंट आपल्याला समजलेलं आहे. ओके. डिस्प्लेसमेंटला काय असणार आहे, डायरेक्शन.